स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे. स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहिले तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे त्याचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी. नवदिधी तत्पर सेवेसी ते धरती मानवरूप. चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्याते फसले ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुरवती. दृढचरणी त्यांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्त्री केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण त्याचे अंगी कोणते हो वसत असे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले. यात स्वार्थ न परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निंदले समर्थांनी अंतर जाणले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खूण. ज्या घरी बसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तीनही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी राहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मीती तयाते. कोणी नवसाथे करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ. संन्याशा पुढे लोटिती पाणी सुटले तयाच्या मुखासी. म्हणती यथेचक मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी ती येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श ने केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चलासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. तयाच्या चरणी ज्याची भक्ती त्याचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐसी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगे वाढील निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत. सदा परिसत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.